आपल्या ग्रुपचे नारायण कोळी यांचा वाढदिवस आपण या दीपक हॉटेलमध्ये साजरा करीत आहोत. त्यांना 69 पूर्ण होऊन 70 मध्ये ते पदार्पण करत आहेत. वास्तविक ते 70चे म्हणजे झालेत असं वाटत नाही, कारण ते तरुण वाटतात. एकदम ते गार्डनमध्ये आले ते वाटतं त्यांच्याकडे बघत राहावं वाटतं. ते सगळे सारखा व्यायाम वगैरे करत असतात आणि आपल्यामध्ये म्हणजे ते तरुण वाटतात, हे नक्की आहे. असंच त्याने राहावं तरुण, म्हणजे निदान आम्हाला बघून तरी असं वाटतं की बाबा आहेत आपल्याकडे कोणतरी तरुण आहे. आपण सगळे म्हातारे झालो पण ते तरुण आहे असं वाटतं आणि त्याने असंच राहावं. त्यांना 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य मिळावं ईश्वरचरणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुकाराम महाराजांचा अभंग बोलो वेळ आहे. फार सुंदर अभंग आहे. अभंग अन्नाच्या परिमळ जरी जाये भूक तरी का पाच घरोघरी. एकोनिया जीवन जरी जाये तान, एकोनिया जीवन जरी जाये तान, तान म्हणजे तरी का साठवण घरोघरी. एकोनिया छाया सुख न पविजे जवळ न बैशीजे तया तळी. इथं तरी होय गाता ऐकता, इथं तरी होय गाता ऐकता. जरी राहे चित्ता दृढ भाव, तुका म्हणे होशी भावेशी तू मुक्त. काय करशी ती जाणीवेची. काय सुंदर सांगितलंय तुकाराम महाराजांनी, फार सुंदर सांगितलेलं आहे की अन्नाच्या नुसत्या वासाने, अन्नाच्या परिमळ जर आपली भूक गेली असती तर लोकांनी स्वयंपाक कशाला केला असता. जर पाण्याकडे बघून जर तार गेली असती तर लोकांनी साठवण कशाला केली असती पाण्याची, नाही का. तसंच एखादं झाड आहे, त्याची सावली आहे, तर त्या ठिकाणी आपण जर बसलो नाही तर आपल्याला सुख मिळणार नाही का. तिथे बसायला पाहिजे. तसंच तुम्ही देवळात जाता, तुम्ही प्रवचन ऐकता, गाता, ऐकता, म्हणजे डोळ्याने बघता, दर्शन घेता, सगळं काय करता देवासाठी. पण जोपर्यंत तुमच्या मनामध्ये दृढभाव नसेल त्याचा काही उपयोग नाही. तुमचा भाव पाहिजे, भाव तुझा देव असं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तू मुक्त होशील. कधी मुक्त होशील तर तुझ्या ठिकाणी भाव असेल तर मुक्त होतील. भक्ती असेल, म्हणजे भक्ती नुसती नाही पण भावाची भक्ती असेल तरच तू मुक्त होशील. बाकीच्या सगळं काय जीवनामध्ये सगळं व्यर्थ आहे. फक्त देवासाठी भाव पाहिजे. एवढं बोलून रामकृष्ण हरी.